अजितदादांना न्याय कधी मिळेल? लोक अजून दादांना विसरले नाहीत अध्यक्ष महोदय. काही दिवसांपूर्वी हे एक चित्र तुम्हाला व्हॉट्सअपवर आलं असेल. म्हणजे अजितदादा देवाला म्हणतायत, जेव्हा इथं पूर परिस्थिती आली होती मोठ्या प्रमाणात, काही दिवसांपूर्वी पाऊस आला होता पुणे मुंबई सगळीकडे, की या चित्रामध्ये दाखवलंय शपथ घेतो मी, फक्त खाली जातो, सगळ्याचं योग्य नियोजन करतो आणि परत तुझ्याकडे येतो. हे चित्र अध्यक्ष महोदय बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की दादा हे काम करणारे नेते होते, दिलेला शब्द पाळणारे नेते होते, सगळ्यांचे मित्र असणारे नेते होते. पण आज काय दादांबद्दल काय झालं? सीआयडी काय करते? सीबीआय कडे प्रकरण देण्यात यावं यासाठी त्यांच्याच मित्र पक्षाने सुरुवातीला पत्र दिलं. सत्तेत असताना लोक म्हणतात सत्तेत का जातो? विकासासाठी जातो. सत्तेत आहेत, सत्तेत असताना त्यांना स्मरणपत्र द्यावं लागलं त्यांच्याच मित्र पक्षाला, काय की सीबीआय कडे प्रकरण द्या. दोनदा पत्र देऊन सुद्धा जर सीबीआय कडे तिथं अध्यक्ष महोदय प्रकरण जात नसेल आणि एवढ्या मोठ्या नेत्याला न्याय मिळण्यामध्ये विलंब होत असेल, तर मग सामान्य लोकांनी काय म्हणायचं की नेत्याला न्याय मिळत नसेल तर आपल्याला कधी मिळणार? न सरकारवर विश्वास राहणार, न पोलीस प्रशासनावर विश्वास राहणार, न तिथं न्याय व्यवस्थेवर अध्यक्ष महोदय तिथं विश्वास राहणार. माझं तर मत आहे सीआयडी कडे पण देऊ नका, सीबीआय कडे पण देऊ नका, ज्युडिशियल एन्क्वायरी करा. कारण ह्याच्यात जर खऱ्या अर्थाने तपास आपल्याला करायचा असेल तर तिथं आपल्याला चांगला एखादा पूर्वी जज असणारा व्यक्ती, ज्याला ज्युडिशियल एन्क्वायरीच्या अंतर्गत आपल्याला जर जबाबदारी देता आली तर नक्कीच त्याचा कुठं ना कुठे तिथं अध्यक्ष महोदय फायदा होईल. मी अनेक भाषणं ऐकली अजितदादा असताना. दादा माझे मित्र, दादा फार जिवलग, दादांबरोबर अनेक वर्ष मी काम केलंय. मी विरोधात असताना सुद्धा दादा जेव्हा सत्तेत मंत्री होते तेव्हा मला मदत केली. हे सगळी भाषणं ऐकून झाली अध्यक्ष महोदय. त्याच्याच बरोबर दादा असताना आमदार सुद्धा म्हणायचे दादांसारखा नेता नाही, दादांसाठी काय जीव पण द्यायला आम्ही तयार आहे. मग दादा गेल्यानंतर काय झालं? काय बदललं? फक्त माणूस नाही म्हणून. तुम्हाला मदत करणारा माणूस जर आज या जगात नसेल तर त्याला न्याय देण्यासाठी थोडा तरी प्रयत्न कुणी ना कुणी तिथं अध्यक्ष महोदय केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आपण लढतोय, आम्ही लढतोय, पण आपल्या मर्यादा आहेत. आपण सत्तेत नाहीत. सीआयडीला जेव्हा मी गेलो भेटण्यासाठी अतिशय चुकीच्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिला, जसं की तेच कोणतरी महान व्यक्ती झाले, ट्रम्प कोणीतरी लागून गेलं. मग आम्ही विषय म्हणजे आमच्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते पुरावे आम्ही त्यांच्याकडे दिलेत. हां, काही पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेत, कारण का जे दिलेत त्याच्यावर जर ते काम करत नसतील आणि उद्या जर थातूर मातूर रिपोर्ट त्यांनी दिला तर रिपोर्ट योग्य आहे का नाही हे दाखवण्यासाठी आमच्याकडे पण काही पुरावे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ठेवावे लागतील. अरे पण आम्ही सगळेजण आमच्या मित्रांकडनं, आमच्या चांगल्या पत्रकारांकडनं, काही माजी अधिकाऱ्यांकडनं इथून तिथून आम्ही कशी तरी माहिती काढतोय. मग सीआयडी त्या बाबतीत काय करतं अध्यक्ष महोदय? म्हणजे तुम्ही दादांचं प्रकरण सीआयडीला दिलं आणि काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये पुण्यामध्ये अवैध दारू विक्री चालू होती, ते शोधण्याचं प्रकरण पण सीआयडीकडे दिलं. म्हणजे अजितदादांसारखा मोठा नेता जो आज आपल्यात नाही त्यांच्या बाबतीत काय झालं ही शोधण्याची जबाबदारी सीआयडीकडे. आणि अवैध दारू जे काही टोळ्या असतात, चटरबटर लोक, त्यांना पकडायचं प्रकरण सुद्धा सीआयडीकडे. म्हणजे उद्या पॉकेट मारलं कुणी तर ते कुणी मारलं हे शोधायचं असेल तर सीआयडीकडे द्या. म्हणजे ज्या केसेस तुम्हाला पॅक करून कपाटात टाकायच्यात त्या सगळ्या तुम्ही सीआयडीला देणार आहात. अहो काही दिवसांपूर्वी लॉक घेऊन गेलो, त्यानंतर ते पळायला लागले. आता दरवेळेस काय लॉकच घेऊन जायचं का आणि खरंच कुलूप लावून टाकायचं का अध्यक्ष महोदय? न्याय कधी मिळणार दादांना अध्यक्ष महोदय? 25 मार्च 2026ला अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत असताना मी तो प्रस्ताव मांडला. उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं, चांगलं उत्तर दिलं. मी त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केले. ते उत्तरामध्ये काही मुद्दे आपण जर बघितले असेल, अजितदादांची माझ्यासोबत जेवढी मैत्री होती तेवढी दुसऱ्या कोणासोबत नसेल असे सीएम साहेबांनी सांगितलं अध्यक्ष महोदय. मनात शंका ठेवू नका, आकाश पाताळ एक करू, पण कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू. सहन नाही करणार. आम्ही काय झालं तरी त्या व्यक्तीला शोधून काढला. हे सगळे वक्तव्य ऐकल्यानंतर आणि अजितदादांचे मित्र असल्यामुळे आणि एक फार प्रभावशाली नेते असल्यामुळे ज्यांची ताकद महाराष्ट्रात आहे आणि दिल्लीत पण आहे आणि कदाचित उद्या यांच्याच सरकारच्या काळामध्ये जर संधी दिली तर फार मोठ्या पदाला ते दिल्लीत जाऊ शकतात. आणि अशा मोठ्या नेत्यांवर आम्ही विश्वास ठेवला.
विश्वास ठेवून किती महिने गेले अध्यक्ष महोदय? 2-2.5-3 महिने ह्याच्यात निघून गेले. काय झालं? ते म्हणले होते आठवड्याभरात अमित शाह साहेबांना आम्ही भेटणार आहोत आणि त्यांना सीबीआयच्या या प्रकरणाबद्दल आम्ही चर्चा करू. चर्चा झाली का अध्यक्ष महोदय? आम्ही तळमळीने मुद्दा मांडत होतो. एखाद्या वेळेस फोन केला असता, आम्हाला बोलून घेतलं असतं, रोहित तू आणि काही आमदारांनी हे मुद्दे मांडलेत, दादांच्या बाबतीत महत्त्वाचे आहेत, चल आपण चर्चा करू, मी भेटून आलो. अरे काहीतरी संवाद साधा. इथं आम्ही राजकारण करत नाहीये, जे काय गोष्टीत आम्ही मांडत चाललेलो आहे. आणि ह्या बाबतीत सुद्धा जर आमच्याकडे बघत असताना अशा दृष्टिकोनातून बघितलं जात असेल, आम्हाला विश्वासच घेतलं जात नसेल अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. आम्ही कर्नाटकात जाऊन 0 FIR केला, 0 FIR करून इथं आणला. आणून असं आम्हाला वाटलं की तो एक्सेप्ट केला जाईल. तो एक्सेप्ट न करता फक्त CIDला पाठवला आणि CIDला पाठवल्यानंतर ते म्हणतात तपास आम्ही याच्यावर करणार नाही, आम्ही शहानिशा करू. म्हणजे काय? हे बघा अध्यक्ष महोदय, जर आज कुणीही एखाद्या महत्त्वाच्या पदावर असता आणि महत्त्वाच्या पदावर असताना मित्राचं जर हे दुर्दैवी अशी घटना घडली असती आणि त्यांच्याच परिवारातला एक व्यक्ती माझ्यासारखा नाही तर त्यांचा जवळचा आमदार नाही तर मित्र जर इथं मुद्दे मांडत असेल तर त्यांनी आम्हाला बोलून घेऊन सुरुवातीला पहिल्या दिवशी FIR करायची आहे का? करून टाकली. कोणाकडे दिला? CIDकडे द्यायचं आहे का CBIकडे द्यायचं आहे? टाकून दिलं. चला काय चर्चा झाली? ह्याच्यात फॉलोअप व्हायला पाहिजे होतं ना अध्यक्ष महोदय. FIR नाही झाली, CIDकडे दिलं, CID गप बसले, गार बसले. CBIकडे अजूनपर्यंत प्रस्ताव अध्यक्ष महोदय तिथं गेला नाही. मग शंका येतात ना मनामध्ये की का कुणी काय कारवाई करत नाही, त्याच्या मागे खरंच काय आहे का? कारण मला शंका आहे, मी 100% म्हणू शकणार नाही असंच झालंय. अरे शंका असल्यामुळे शंकेचं निरसन होणं महत्त्वाचं आहे. पण दुर्दैवाने आत्तापर्यंत अध्यक्ष महोदय तिथं कुठेही आमच्या शंकेचं निरसन झालं नाही. त्या तपासामध्ये कुठेही गेलं नाही. AIB तर झोपलंच आहे. 3-4 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाले, त्याचे रिपोर्ट आत्तापर्यंत आले नाही. CIDकडे गेलो तर CID म्हणतं थांबा, AIBचा रिपोर्ट येऊ द्या. का 3 वर्ष थांबायचं? आम्ही एवढे काय दूधखोळे आहोत का? अध्यक्ष महोदय हे खरंच योग्य नाही. आणि अधिवेशनामध्ये हा परत मुद्दा मी घेणार नाही. नेत्यांसमोर मांडला, TV समोर मांडला, पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत त्याला योग्य असं उत्तर या सरकारकडनं तिथं मिळालेलं नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी नात्यांवरचा विश्वास काही प्रमाणात माझा उडत चाललेला आहे. मैत्रीवर, राजकारणातली मैत्री खरंच असते का असं तिथं दुर्दैवाने मला आता प्रश्न पडत चाललेला आहे. का राजकारणामध्ये फक्त देवाणघेवाण असते? आपल्याला सत्य द्यायचं असेल तर मित्राची जरूरत, एखाद्याला निवडून द्यायचं असेल, एखाद्या आमदाराला सेट करायचं असेल तर आपल्या मित्राची मदत. पण मित्र गेल्यानंतर त्याची मदत कोण करणार? जवळचा व्यक्ती गेला तर त्याला कोण करणार? ज्या व्यक्तीमुळे अनेक आमदार निवडून आले ते सुद्धा त्यातले ठराविकच आज तिथे बोलत आहेत, बाकीचे का बोलत नाही? असे इतके प्रश्न मला तिथं मनाला पडत आहेत अध्यक्ष महोदय, ज्याची उत्तरं मला अजूनपर्यंत मिळालेली नाही. फक्त एकच गोष्ट इथं सांगतो की इथं तर न्याय मिळतच नाही. त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत, असंख्य या महाराष्ट्राचे नागरिक आहेत. आणि आज ते जर असते तर ह्या ज्या काही अडचणी आल्या, कर्जमाफी जी आली त्याच्यात अटी टाकण्यात आल्या, दादा जर असते तर त्यात अटी नसत्या असा विश्वास अध्यक्ष महोदय तिथं मला आहे. त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर मी नक्कीच याच्यावर बोलेल आणि योग्य वेळ आल्यानंतर आमच्याकडे जे पुरावे आहेत ते मी तिथं काढेल. पण दादांसाठी आम्ही सर्वजण आमचा लढा सत्तेत नसताना सुद्धा प्रामाणिकपणे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मी करत राहील. बसलेले आहेत अध्यक्ष महोदय. बुलढाण्याचा मुद्दा मी मांडला होता आणि बुलढाण्याचा मुद्दा मांडत असताना प्रामाणिकपणे मांडला होता. मी स्वतः बुलढाणा जळगाव जामोदला गेलो होतो. तिथं आदिवासी समाजावर मोठा अन्याय झाला होता. जो गुन्हा त्यांनी केलाच नाही तो त्यांना मारून टॉर्चर करून मान्य करावा लागला. पण योगायोगाने नशीब चांगलं होतं की जी जिवंत मुलगी होती त्यांची ती आली आणि त्यांना तिथं वाचवलं. हा मुद्दा आम्ही घेतला. सपकाळ साहेब होते, आमचे राजेंद्र शिंगणे साहेब होते, अनेक पदाधिकारी होते. आम्ही जाऊन तिथं भेटलो, बोललो, चर्चा केली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना, होममंत्री मिनिस्टर साहेबांना हा प्रश्न या अधिवेशनामध्ये तिथं विचारला, चांगलं उत्तर हे मुख्यमंत्री साहेबांकडनं आमच्या त्या प्रश्नाला आलेलं आहे आणि त्यांनी कारवाई सुद्धा तिथं केलेली. मी मनापासून मुख्यमंत्री साहेबांचं, होम मिनिस्टर साहेबांचं तिथं अभिनंदन करतो. पण त्यांनी 3 महिन्यामध्ये पुढच्या ज्या कारवाई करणार आहेत ते जे आश्वासन दिले ते पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो. पण ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला लाज वाटेल असं काहीतरी या पोलीस अधिकाऱ्यांनी तिथं अध्यक्ष महोदय केलंय. आणि जसं बुलढाण्यात झालं तसंच काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीने पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी आपण बघितलं असेल 2-3 मुलांना पोलिसांनीच किडनॅप केलं आणि त्यांच्याकडनंच पैसे काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडनं होत असेल तर अध्यक्ष महोदय हे आपल्याला कसं शोभणार आहे या महाराष्ट्राला? त्यामुळे या थोडे लोक किडलेले असतात.
पण मग त्याच्यामुळे काय होतं की अख्ख्या पोलीस प्रशासन त्यामुळे बदनाम होतं अध्यक्ष महोदय. त्यामुळे असे प्रकार होणार नाही याची दक्षता सरकारच्या माध्यमातून तिथं घेण्यात यावी अशी विनंती इथं मी करतो. अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा आर्थिक पाहणी अहवाल याचा अभ्यास करत होतो तेव्हा 2025 मध्ये महाराष्ट्रात महिलांवरचे गुन्हे हे 50,000हून अधिक आहे. त्याच्यामध्ये बलात्कार एका वर्षात 8,643 घटना घडल्या, म्हणजे दिवसाला 24 घटना या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय तिथं घडत आहेत. विनयभंग 18,294, दिवसाला 50 घटना, दर तासाला 2 विनयभंग आपल्या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय. अपहरण 10,000 गुन्हे, दररोज 27 घटना. NCRBची आकडेवारी आपण बघितलं तर महिलांविरोधी एकूण गुन्हे उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. बलात्काराच्या एकूण गुन्ह्यामध्ये राजस्थान उत्तर प्रदेश नंतर आपण 3ऱ्या नंबरवर आहोत. बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या मध्य प्रदेश राजस्थान नंतर महाराष्ट्र 3ऱ्या नंबरवर आहे. विनयभंगाचे गुन्हे ओडिसा राजस्थान नंतर महाराष्ट्र 3ऱ्या नंबरवर आहे. लैंगिक छळाच्या गुन्ह्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश सह महाराष्ट्र 1ल्या क्रमांकावर आहे. महिलांवर पाळत ठेवण्याचे गुन्हे स्टॉकिंग महाराष्ट्र 1ल्या नंबरवर आहे. म्हणजे हे सगळे आकडे वाचल्यानंतर खरंच वाईट वाटतं अध्यक्ष महोदय. आणि ह्याच्यात खरंच काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. विकासाच्या बाबतीत आपला राज्य भारतात 1 नंबर आहे हे आम्हाला ऐकायचं आहे अध्यक्ष महोदय. पण विनयभंग, बलात्कार, महिलांवरती अत्याचाराच्या बाबतीत आपला महाराष्ट्र 1, 2, 3 नंबरवर आहे हे अध्यक्ष महोदय आम्हाला ऐकणं फार अवघड आहे. मलाही मुलगी आहे अध्यक्ष महोदय, मलाही बहीण आहे, मलाही पत्नी आहे आणि असं सगळ्यांच्या बाबतीत आहे. अशा घटना जर रोज तिथं घडत चालल्या तर टीव्हीवर अशा बातम्या आल्यानंतर आमचीच घरची माणसं म्हणतात आता रस्त्यावर जाणं आता भीतीदायक वाटतंय. हे आमची परिस्थिती. तर मग गरिबाची परिस्थिती काय असेल अध्यक्ष महोदय. म्हणून म्हणतो की काहीतरी या बाबतीत करणं सरकारच्या माध्यमातून महत्वाचं आहे. आता मुंबई शहराच्या बाबतीत बोललं तर बलात्कार 2025ला 1262, आपण मुंबईमध्ये आहोत. विनयभंग 2468, महिलांचे अपहरण 1428, अल्पवयीन मुलींवर बलात्कार 653 एका वर्षात, अल्पवयीन मुलींवर लैंगिक छळ 6024. मी काही टीका करत नाही, मी फक्त आकडे वाचून सांगतोय. याच्यावर आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. शक्ती कायदा आपल्याला आणता येईल का, अजून काही कडक करता येईल का याचा विचार अध्यक्ष महोदय सरकारच्या माध्यमातून तिथं झाला पाहिजे. नसरापूरची चर्चा इथं झाली. मुख्यमंत्री साहेबांनी, होम मिनिस्टर साहेबांनी उत्तर दिलं. मी सरकारचं अभिनंदन करतो. त्याच्याबरोबर तिथे असणारे गिल साहेब असतील जे SP आहेत त्यांचं अभिनंदन करतो. जे लोक या लहान मुलींना न्याय देण्यासाठी इन्व्हॉल्ड होते त्याच्यामध्ये ते लक्ष देऊन होते, फार जज पासून त्या वकिलापर्यंत, त्यांचं खरंच मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. पण सुरुवातीला ती घटना जर घडली नसती तर कदाचित ते जास्त उचित ठरू शकलं असतं. पण दुर्दैवाने ती घटना घडली. त्यात 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला, रेप झाला आणि दुर्दैवाने तिला त्याच्यामध्ये मारण्यात आलं अध्यक्ष महोदय. पण कमी वेळात दुर्दैवी घटना घडली, कमी वेळात त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळाला अध्यक्ष महोदय. पण एका विषयामध्ये अभिनंदन करून होत नसतं अध्यक्ष महोदय. अनेक असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये सरकारकडनं लक्ष देण्याची जरूरत आहे. मी अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये तिथं गेलो ज्याच्यामध्ये चाकणमध्ये घडलेली घटना असेल, पालघर असेल, पर्वती असेल, अकोला असेल, नसरापूर असेल, पालघर असेल आणि इतरही ठिकाणी मी अध्यक्ष महोदय तिथं गेलो. साताऱ्यामध्ये 13 वर्षीच्या चिमुकल्यावर अत्याचार करून तिला तिथं मारण्यात आलं. पण अध्यक्ष महोदय तिथं लोकांनी उद्रेक केला, सगळे लोक रस्त्यावर आले, आंदोलन झालं, हजारो लोक तिथं आले आणि सरकारकडनं घोषणा झाली फास्ट ट्रॅक कोर्ट. पण अध्यक्ष महोदय 9 महिने झाले त्या पालकांनी अजूनपर्यंत जजचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही. मग फास्ट ट्रॅक करून काय फायदा. एका केस नसरापूरमध्ये न्याय मिळाला त्या मुलीला. ती मुलगी जेवढी महत्वाची तेवढी साताऱ्याची मुलगी महत्वाची, तेवढीच इतर मुली ज्यांच्यावर अन्याय झाला त्या महत्वाच्या. त्यामुळे कुठं ना कुठंतरी एक ऑडिट केलं गेलं पाहिजे की काय परिस्थिती, कुठं कुठं काय केसेस आहेत, कुठं जज बसत नाही, कुठं दुसरा कुठली तरी अडचण आहे का, अजून काय विषय आहे का, याचं एक ऑडिट सरकारच्या मदतीने लगेच तिथं कसं होईल याचा विचार अध्यक्ष महोदय तिथं झाला पाहिजे. आता जळगावमध्ये मी गेलो. जळगावमध्ये गेल्यानंतर भडगावमध्ये 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यावर दगड मारला, तिचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला, तिचा मर्डर झाला अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय ही घटना कधी घडली होती? 3 वर्षापूर्वी. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांचा फोन झाला. सरकारने त्यावेळेस फास्ट ट्रॅक कोर्ट लावलं.
काय झालंय? सोपं झालंय. काय पाहिजे? फास्ट ट्रॅक कोर्ट लावा. अरे पण 3 वर्ष झालं अजून काहीच नाही ना झालं त्याच्यामध्ये. पहिला जज त्याच्यामध्ये जो दिला गेला होता तो ठाण्यामध्ये पॉस्कोच्या केसमध्ये पैसे घेताना सापडला अध्यक्ष महोदय. हायकोर्टने त्याच्यावर कारवाई झाली. तर कुठेतरी ह्या सगळ्या ज्या केसेस 3-3 वर्ष अध्यक्ष महोदय, ते पालक आता म्हणायला लागले की आमचा न्याय व्यवस्थेचा विश्वास उठून गेलाय, आम्हाला जायचं नाही, येणं जाण्याचं पेट्रोल आम्हाला परवडत नाही, आमच्या मुलीला न्याय मिळाला नाही, आम्ही विसरून जायला तयार आहे, अशी दुर्दैवाने तिथं परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयांमध्ये मालेगावमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच काही मुद्दे अध्यक्ष महोदय आहेत. त्यामुळे या सरकारने म्हणजे कुठेतरी निर्णय आपण घेतोय पण ते निर्णय स्लो नसून फास्ट असावेत असं आमचं अध्यक्ष महोदय म्हणायचं. त्याच्याबरोबर गृहमंत्री इथं आहेत म्हणून याच्यातली काही आकडेवारी सांगतो. गुन्हा होतो, FIR दाखल होतो, चार्जशीट होते, ट्रायल होते, शिक्षा होते आणि अपील त्याच्यानंतर करायचं असेल तर कुणीतरी तिथं करतं. आता पोलिसांचा भाग हा FIR ते चार्जशीट पर्यंत आहे. आता ह्याच्यात आपण जर बघितलं तर 2023 म्हणजे NCRBचा रिपोर्ट वाचतो. 2024 मध्ये महिलांविरोधी गुन्ह्यांबाबत तपास सुरू असलेले गुन्हे म्हणजे आधीच्या वर्षीचे म्हणजे 2023चे 30,000, 2024चे 47,000, एकूण 48,726 गुन्हे आहेत. आता चार्जशीट दाखल झालेले गुन्हे, चार्जशीट म्हणजे तपास झाला आणि मग पोलिसांनी ती चार्जशीट दाखल करायची असते. आधीच्या वर्षाचे म्हणजे 2023चे 12,652, 2024चे 24,047 गुन्हे, एकूण 36,699 गुन्ह्यांमध्ये चार्जशीट झाली. ह्याचा टक्केवारी आपण जेव्हा काढतो तेव्हा अध्यक्ष महोदय 46% फक्त चार्जशीट झाली म्हणजे तपास पूर्ण झाला. बाकीच्या केसेसमध्ये काय होणार? हे फक्त महिलांच्या बाबतीतले गुन्हे अध्यक्ष महोदय मी सांगतोय. ह्याच्यात तुम्ही जर खोलात गेला तर सगळे जर आपण गुन्हे घेतले तर 6,31,996 गुन्हे आहेत. त्यातले फक्त 2,91,000 ह्याच्यामध्ये चार्जशीट झाले. मग पोलीस करतात काय अध्यक्ष महोदय? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे पोलीस प्रशासन म्हणून, होम मिनिस्टर म्हणून आपल्याला तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे. नाहीतर गरिबांना कधीच न्याय मिळणार नाही. एखाद्या नेत्याने फोन केला, आमदारांनी फोन केला, मंत्र्यांनी फोन केला, मीडियाने हा विषय उचलला. कारण काय होतं, घटना घडते, मीडिया येते, मोठे मोठे नेते जातात, सांत्वन करतात, वाईट झालं असं म्हणतात, मीडिया हळूहळू त्याचं कव्हरेज कमी करून जाते आणि ते गरीब तसेच गरीब राहतात, वाढ बघत जातात, आपल्याला कधी न्याय मिळणार अध्यक्ष महोदय. त्यामुळे ह्या सगळे जे काही क्रमवारी ती तशी होऊ नये आणि न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल. अध्यक्ष महोदय, न्याय व्यवस्थेचा भाग जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये ट्रायल, शिक्षा आणि अपील, NCRB 2024 रिपोर्ट अनुसार महाराष्ट्रातील महिला संबंधित गुन्ह्यांच्या कोर्टातील सुनावणीबाबतचे मी अध्यक्ष महोदय तुम्हाला इथं आकडे सांगतो. 2023च्या शेवटी कोर्टातील प्रलंबित प्रकरणे 2,93,000, 2024 मध्ये कोर्टात नव्याने दाखल झालेली प्रकरणे 36,699, कोर्टासमोर महिलांच्या गुन्ह्यांच्या बाबतीत कोर्टासमोरील एकूण प्रकरणं 3,29,707, 2024च्या शेवटी सुनावणी पूर्ण झालेली प्रकरणे 13,348. म्हणजे किती टक्के केसेसमध्ये सुनावणी पूर्ण होती? 4%. बाकी 96%चं काय? बेजार झालेत लोक. तिथं जजला आपलं त्या ह्याला लॉयरला भेटून सारखं कोर्टात जाऊन, कोर्टात गेल्यानंतर तारीख लागत नाही, दुसऱ्या दिवशीची तारीख येते, नुसता खर्च करून पेट्रोल डिझेल ह्याच्यावर अध्यक्ष महोदय. म्हणून कुठं ना कुठेतरी या सगळ्या विषयांमध्ये लक्ष हे सरकारकडनं दिलं गेलं पाहिजे.